छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यात 350 पेक्षा जास्त किल्ले जिंकले, ते स्वराज्यात जोडले। छत्रपती संभाजी महाराजांनी तर एकही लढाई हारली नव्हती, कधीही पराभव त्यांनी स्वीकारला नाही। पण दुर्दैवाने महाराष्ट्रातील एकमेव असा किल्ला होता, तो मराठ्यांना कधीच जिंकता आला नाही। कित्येक वर्ष सिद्धीने जंजिरा किल्ल्यावर आपलं वर्चस्व गाजवलं होतं, पण आपणा सर्वांना महाराजांचा इतिहास व गड किल्ल्यांचा अभ्यास करताना कधीतरी असे वाटले असेल की महाराजांना हा किल्ला का बरं जिंकता आला नसेल। महाराजांनी जंजिरा किल्ला जिंकण्यासाठी तसे कितीतरी प्रयत्न केले होते। तसेच छत्रपती शंभूराजांनी देखील हा किल्ला जिंकण्यासाठी आपल्या पराक्रमाची बाजी लावली होती। जंजिरा जिंकण्यासाठी गेलेल्या कोंढाजी फर्जंदने आपल्या प्राणाची आहुती तिथं दिली होती। इतकं सगळं होऊनही जंजिरा स्वराज्यात येऊ शकला नाही। पण या जंजिरा किल्ल्यावर स्वतःचं अस्तित्व गाजवणाऱ्या सिद्धीचा शेवट झाला तरी कसा? चला तर मग थोडंसं जाऊयात इतिहासात। 15व्या शतकाच्या अखेरीस मलिक अहमद याने निजामशाहीची स्थापना केली। उत्तर कोकणचा ताबा घेत दंडा राजपुरीला त्याने मुख्य ठाणे बनवले। मिर्झा आली आणि गालिब अली असे 2 ठाणेदार त्याने तेथे ठाणेदार म्हणून नेमले। तिथली मूळ रहिवासी वस्ती ही कोळी लोकांची, परंतु चाचे त्यांना त्रास देत असत। लूटमारीला ते कोळी लोक वैतागले होते। राम पाटील या कोळ्याने तेथील ठाणेदाराच्या परवानगीने दंडा राजपुरी येथील बेटावर एक मेडेकोट म्हणजे लाकडी ओंडक्याचा किल्ला बांधला। पुढे याच किल्ल्यावर निजामशाहातला एक सरदार पिरप खान याने आपण एक व्यापारी आहोत असं सांगून प्रवेश केला। आपल्या जवळील नशेले मद्य पेय त्या कोळ्यांना पाजून त्याने त्यांच्या कत्तली केल्या। कोळ्याचे प्रमुख असणारे राम पाटलांना जेरबंद करून त्यांना धर्मांतर करण्यास भाग पाडले, परंतु राम पाटलांचा मूळ स्वभाव त्यांना बदलता आला नाही। तेव्हा पिरप खानने राम पाटलांचा शिरच्छेद केला, त्यांना तेथेच ठार केले। 1617 मध्ये मलिक अंबरने सिद्धी अंबर याला जंजिऱ्यावर पाठवले। जंजिऱ्याच्या सिद्ध्याचा हा मूळ पुरुष मानला जातो। सिद्धी म्हणजे आफ्रिकेतील एबिसिनिया या भागातून आलेली एक जमात होती। राम पाटील यांच्या मृत्यूनंतर 1526ला पिरप खान व बुरहान खान या किल्ल्याचे सुभेदार झाले। पुढे 1567 ते 1571 मध्ये बुरहान खान याने मेडेकोटच्या जागी पक्क्या दगडी जलदुर्गाची बांधणी केली। त्याचं नाव ठेवलं जजीरा मेहरोब। हा अरबी भाषेतला शब्द पुढे या शब्दापासूनच जंजिरा हा शब्द निर्माण झाला। या जंजिरा किल्ल्याला 19 मोठे बुरुज आहेत व 2 बुरुजातील अंतर हे 90 फूट इतके आहे। किल्ल्याचा मुख्य दरवाजा पूर्व दिशेला असून तो जवळ गेल्याशिवाय दिसत नाही। त्यानंतर अनेक सिद्धीचे सुभेदार होऊन गेले, एकाने हा किल्ला मराठ्यांच्या हाती लागू दिला नाही। तब्बल 12 वेळा हा किल्ला जिंकण्यासाठी मराठ्यांनी अतोनात प्रयत्न केले, पण यामध्ये मराठ्यांना शेवटपर्यंत यश आले नाही। फक्त मराठेच नाही तर मुघल व इंग्रज सुद्धा या जंजिरा किल्ल्यावर आपला ध्वज फडकू शकले नाहीत। हा किल्ला जवळपास 330 वर्ष अजिंक्य राहिला। याची खासियत म्हणजे यात असणाऱ्या तोफा, भक्कम बांधकाम आणि आजूबाजूला समुद्र आणि मुरुड जंजिरा किल्ल्यावर असलेल्या त्या काळच्या 572 तोफा, यामुळे जंजिरा अभेद्य होता। तसे जिंजीचा पहिला सुभेदार हा सिद्दी सुरुल अब्दुल्ला खान होता। तो 1620 ते 1626 पर्यंत किल्लेदार होता। जंजिऱ्यावर सिद्धी शासकाचा मूळ पुरुष हा सिद्धी अंबर हा 1627 ते 1642 पर्यंत होता। तसे 20 सुभेदारांनी किल्ल्यावर आपली हुकूमत गाजवली होती। जवळपास 130 वर्ष अजिंक्य राहिलेला हा किल्ला 3 एप्रिल 1948ला स्वतंत्र भारतात विलीन झाला। तेव्हा त्याचा शेवटचा शासक होता सिद्दी महम्मद खान। जेव्हा तो भारतीय संघराज्यात विलीन झाला तेव्हा तेथील सिद्ध्यांची सर्व वस्ती आपापल्या मुलखात माघारी गेली। अशा प्रकारे जंजिरा हा शेवटपर्यंत अजिंक्यच राहिला। छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय भवानी, जय शिवाजी। आजची ही माहिती आपणास कशी वाटली नक्की कॉमेंटद्वारे कळवा।
अशाच नवनवीन कथांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आपण माझ्या या ऐतिहासिक व्हिडिओंना भरभरून प्रतिसाद देत आहात, तरीसुद्धा एक विनंती आहे, माझ्या चॅनलला सबस्क्राईबची खूप गरज आहे. प्लीज सपोर्ट मी. व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर नक्की करा. धन्यवाद.